तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला पण अशी लाईव्ह स्ट्रीम तुमच्या चॅनलवरती करायची आहे का? जर करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. चला तर मग बघूया कसा करायचा फुल सेटअप. सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअर उघडून घ्यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर लाईव्ह नाव ही ॲप सर्च करायचे. ॲप सर्च केल्याच्यानंतर ती इन्स्टॉल करून घ्यायची. आता ही ॲप इन्स्टॉल झालेली ओपन करून घ्या. खाली नेक्स्ट 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 करा आणि डन करा. इथं आल्यानंतर यूट्यूबवरती क्लिक करा. इथं लॉग इन टू यूट्यूब आणि तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो ईमेल टाका इथे आणि इथून पुढे सगळे प्रोसेस तुमच्या पद्धतीने करून घ्या. इथून पुढची प्रोसेस मी करून घेतो, तुम्ही पण करून घ्या. तर आता आपली सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. अकाउंट लॉग इन केलेलं आहे. आता इथे कंटिन्यू करा. डायरेक्ट तुम्ही आपल्या लाईव्ह नाव ॲपवरती जाल. इथे तुम्हाला खाली प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि तुमच्या स्ट्रीमला जे टायटल पाहिजे ते टाका. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन वगैरे तुमच्या पद्धतीने लिहा. आणि इथं आपल्याला थंबनेलसुद्धा ॲड करायचं. मी माझं थंबनेल ॲड करून घेतो आणि तुम्ही तुमचं थंबनेल ॲड करून घ्या. खाली तुम्हाला शेड्यूलचा ऑप्शन ऑन दिसतोय, तो बंद करून घ्या आणि पब्लिक, प्रायव्हेट आणि लिस्टेड जे कशावर तुम्हाला ठेवायचे त्याच्यावर ठेवा आणि क्रिएट करून घ्या. क्रिएट झाल्याच्या नंतर पुढं आपल्याला तुम्हाला फेस कॅम लाईव्ह करायचे का स्क्रीन ब्रॉडकास्ट करायचे ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनचं ओरिएंटेशन सेट करून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ क्वालिटी सेट करा 1080p. आता थीम सेटिंग करून घ्या. खाली फोटोचा ऑप्शन दिसतो, त्यात जाऊन आपल्याला जो तुम्हाला ओव्हरले पाहिजे तो ओव्हरले ॲड करा. ओव्हरले खालच्या बाजूला सेट करून घ्या तुमच्या पद्धतीनं. ओव्हरले सेट झाला की खाली कोपऱ्यात डनचा ऑप्शन दिसतोय, तो डन करा. तर आपल्याला आता स्क्रीन ॲड करायची. स्क्रीन ॲड करा आणि लँडस्केपमध्ये करून घ्या. आणि आता स्क्रीन तुमच्या ओव्हरलेच्या वरच्या बाजूला ॲड करून घ्या. स्क्रीन सेट झाली आहे. आता आपल्याला खाली डन करायचं आहे, डन करून घ्या. आणि या ॲपचे पण स्वतःचे टेम्पलेट आहेत. तुम्हाला जर त्या टेम्पलेटमधला कोणता टेम्पलेट आवडला तर तो टेम्पलेट तुम्ही मी दाखवतो त्या पद्धतीने सेट करून घ्या. तुमचा ओव्हरले असेल तर टेम्पलेटची काही गरज नाही, तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपला टेम्पलेट सेट झालेला आहे. वरती लेअर नावाचा एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला आपल्या सर्व लेअर दिसून जातील. आता सगळं झाल्याच्या नंतर वरती सेव्ह करायचं आहे. आता बॅक यायचं आहे. तुम्हाला जर शील्ड पॉज वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर स्ट्रीम स्टॉप करायची असेल तर. आता आपल्याला माईकचं सेटिंग करून घ्यायचं आहे.
माईक आपल्याला इन गेममध्ये पण वापरता आला पाहिजे आणि लाईव्हवरती पण आपला आवाज आला पाहिजे, त्यासाठी हे सेटिंग आहे. याची परमिशन द्यायची आहे आपल्याला, तर परमिशन द्या. पुढं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या स्टेप पूर्ण करून घ्या. झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट करूया. व्हाईल युझिंग ॲप करायचा अलाव आणि अलाव ऑल. आणि इथे वरती बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपली स्क्रीन दिसणार आहे. आता खाली स्टार्ट करायचं आहे आणि इथे लाईव्ह नाव ॲप सर्च करा आणि इथं अलाव करा. तुम्हाला फक्त ती गेमच दाखवायची असेल तर शेअर वन ॲप करा आणि नेक्स्ट करून घ्या आणि ती गेम उघडून घ्या. तर भावानं तुम्ही अशा पद्धतीने लाईव्ह जाऊ शकता आणि तुम्हाला लाईव्ह गेल्याच्यानंतर कसं दिसतंय ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्ही अशा पद्धतीने लाईव्ह येता. व्हिडिओची क्वालिटी आपण 1080p केलेली आहे आणि ते इथं पण 1080p दिसते आणि आपण जे जे ॲड केलेलं ते सर्व दिसतंय. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.